बाहेरून आलेल्या आक्रमक यशाकडे बघून तुमचं मन कधी हळहळलं आहे का? सावध राहा. ज्या गोष्टीला तुम्ही यश म्हणत आहात, तो प्रत्यक्षात एखाद्यासाठी विनाशकारी सापळा असू शकतो. नीतिसूत्रे अध्याय 3 वचन 31 सांगते, उपद्रवी माणसाचा मत्सर करू नकोस आणि त्याच्या कोणत्याही मार्गाचा स्वीकार करू नकोस. उपद्रवी माणूस म्हणजे तो जो आपली सीमा ओलांडून दुसऱ्यांचा नाश करतो. तो शहाणपणाच्या आराखड्याचा शत्रू आहे. तुम्ही जेव्हा त्याच्या निळ्या चक्रव्यूहाकडे आकर्षित होता, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या शांततेच्या आणि नीतिमत्तेच्या पायाभूत आराखड्याला कमकुवत करता. वचन 32, कारण जो कुटील आहे त्याचा परमेश्वराला वीट येतो, पण नीतिमानाशी त्याची गुप्त मैत्री असते. परमेश्वर हा न्यायाचा देव आहे. जे कुटील आहेत त्यांचे यशाचे हे चक्रव्यूह कालांतराने नाहीसे होतील, पण तुम्ही नीतिमानांच्या मार्गावर राहता तेव्हा तुम्ही परमेश्वराच्या गुप्त मैत्रीचा आनंद घेता. तुमची सीमारेषा टिकते कारण परमेश्वर ती राखतो. तुमचा मत्सर तुमच्या मार्गात अडथळा आणत आहे. आक्रमक आणि तात्पुरत्या यशाचा स्वीकार करू नका. तुमच्या नीतिमान पायावर ठाम राहा. सीमारेषा टिकून ठेवा आणि परमेश्वराच्या संरक्षणाचा अनुभव घ्या. जर तुम्ही आज तुमच्या नीतिमत्तेच्या मार्गावर ठाम राहण्याचे ठरवले असेल, तर कॉमेंटमध्ये आमेन लिहा. तुमच्या पायाभूत आराखड्याला मजबूत करण्यासाठी व्हर्सेस ऑफ पीसला सबस्क्राईब करा. आमेन.